गेल्या आठवड्यात आम्ही 2 स्पेक्टेकल कोब्रा म्हणजे भारतीय नाग रेस्क्यू केले. दोन्ही साप हे इंजर्ड अवस्थेत आम्हाला 2 रेस्क्युअर्सनी आणून दिले. एकाला तर थेट JCBने जखमा झाल्या होत्या आणि दुसऱ्याला वारंवार लोखंडी सळईने निर्दयीपणे मारहाण करण्यात आली होती. जेव्हा आम्ही त्यांना तपासलं तेव्हा आमचं मन अक्षरशः कोलमडलं. संपूर्ण शरीरावर खोल जखमा आणि कण्याच्या मधोमध मोठा फ्रॅक्चर. आतील महत्त्वाचे अवयव म्हणजे त्यांचे आतडे वगैरे पूर्णपणे बाहेर आलेले. आम्हाला सत्य माहीत होतं. कणा तुटणं म्हणजे बहुतांश वेळी त्याचा मृत्यूच निश्चित आहे. अशी इजा पूर्णपणे बरी होऊ शकत नाही. तरीसुद्धा त्या सापांची जीव वाचवण्याची धडपड आणि हालचाल करण्याची धडपड बघून आम्ही तपासणी सुरू केली. एक्सरे घेतले, जखमा शिवल्या, वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली आणि वाट बघत बसलो. त्यातला एक कोब्रा ती रात्र तग धरू शकला नाही. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. मानवी क्रूरतेने आणखी एक जीव हिरावून नेला. पण दुसरा कोब्रा तो लढला. कणा तुटलेला, असह्य वेदना, तरीसुद्धा तो हलायचा प्रयत्न करतच होता, जगायचा प्रयत्न करत होता. आम्ही रोज सरपटणाऱ्या प्राण्यांचे म्हणजे रेप्टाईल्सचे रेस्क्यू करतो. त्यांचे शरीर कदाचित नाजूक असेल, पण त्यांची जगण्याची इच्छा, सर्वायवल इन्स्टिंक्ट्स ह्या खूप माणसापेक्षा स्ट्रॉंग आहेत. तुमचा कणा तुटलेला असताना, संपूर्ण शरीर मरण यातना भोगत असताना तुम्ही जगण्याचा प्रयत्न करता, पुढे सरकण्याचा प्रयत्न करता. ह्यालाच म्हणतात ना सर्वायवल. म्हणूनच प्रत्येक रेस्क्यू हा आम्हाला काही ना काही शिकवून जातो, जीवनासाठी धडे देऊन जातो. दिवस गेले, जखमा हळूहळू भरू लागल्या, शरीरात ताकद येऊ लागली आणि त्या दिवशी आम्ही त्याला निसर्गाच्या कुशीत सोडायचे ठरवले. तुम्ही बघू शकता की त्याला सरपटायला किंवा हालचाल करायला त्रास होतो, तरीसुद्धा तो पुढे जात आहे. तो क्षण आमच्यासाठी फक्त एक रिलीज नव्हता, पण एक वाचवलेला, परत मिळवलेला जीव होता.